हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर हा व्लॉग आहे माझ्या लहानग्या लेकीचं जावळ काढण्याचा. तर तिचं जावळ काढायचं बाकी होतं, कारण तिचा मोठा मामा जो आहे तो सुट्टीवर आला नव्हता. तर माझा मोठा भाऊ जो आहे तो आहे आर्मीमध्ये आणि त्याला सुट्टी मिळाली नव्हती, त्यामुळे हिचं जावळ काढायचं राहिलं होतं. मग तो आता सुट्टीवर आला की आम्ही जावळ काढायचा विधी करून घेतला. तर आमच्या इकडं मामा आहे ना, तोच बट कापतो केसांची आणि जावळ काढतो. तर इथं छानपैकी पिल्लूला आवरलं होतं, त्यानेच हे ड्रेस वगैरे आणले होते. त्याने मॅचिंग ड्रेस दोघींसाठी पण आणले होते, मोठीसाठी पण आणि छोटीसाठी पण. तर दोघींनी तेच ड्रेस घातले आणि त्यानंतर हे जे पॅकेट मिळतं की नाही जावळ समारंभ म्हणून, ते वालंच आणलं होतं आणि ते आम्ही भिंतीला फक्त लावले होते. आणि याच्यात थोडे प्रॉप्स वगैरे होते, बाकी काही फार डेकोरेशन करता आलं नाही. फार इच्छा होती पण जमलं नाही, कारण वर्किंग डे होता दोघांचा पण. अहो आणि मी दोघं पण वर्किंग आहोत, त्यामुळे मग फार वेळ नव्हता. आणि फ्रायडे होता त्या दिवशी, शुक्रवार, पण मग बाकी पण गोष्टी होत्या, काम करत करतच मॅनेज करायचं होतं. तर मग छोटंसं डेकोरेशन त्यांनी करून घेतलं, अहोनी आणि भावानी मिळून. त्यानंतर या दोघी बसल्यात बघा छान. तर आरवीचा हट्ट होता मीच घेणार तिला मांडीवर, तिनं पिल्लूला मांडीवर घेतली. मग मी त्या दोघींना ओवाळून घेतल्यानंतर औक्षण करून झालं. त्यानंतर मामानं बट कापायला घेतली. तर मम्मीने सांगितलं होतं की अशी बट कापायची असते केळीच्या पानात धरून, पण ही मुलगी जी आहे ती शांत बसेल तर आपण कापणार ना, आणि तिला त्रास द्यायचा नव्हता. मग काय केळीचं पान तिलाच खेळायला दिलं आणि त्याने हळूच बट कापून घेतली आणि मग दुसऱ्या पानामध्ये ठेवून दिली. तर हे केळीच्या पानामध्ये बट ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहतात, ओवाळून घेतात आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि नंतर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं. अशी आमच्या इकडे पद्धत आहे. पूर्ण केस काढली जात नाहीत. यानंतर आपण पूर्ण केस काढू शकतो आपल्याला काढायचे असतील तर, पण मी काही काढणार नाही आहे सध्या तरी, बघू नंतर. त्यानंतर त्यानं बट वगैरे काढून घेतली. नंतर झालं आहे काय, तर हिचा जो दात आहे ना तो वरचा दात आधी निघाला आहे. तर मॅक्झिमम मुलांचे जे खालचे दात आहेत ते निघतात, पण हिचा वरचा दात निघाला. तर वरच्या दाताचं पण शास्त्र होतं की वरचा दात जर आधी निघाला तर मामाला एक चांदीची वाटी करायची असते मामाने, आणि ती दातावर मारायची आणि नंतर ती दान करायची किंवा म्हणजे घरावर टाकून द्यायची असते. तर मग त्याने ती चांदीची वाटी पण आणली होती, तीसुद्धा हे करून घेतली. त्यानंतर तिला खीर भरवली. नंतर आहोंनी त्याला पोशाख वगैरे केला. दोघांचं इकडं चाललं होतं एकमेकांना नाम मोडायचं वगैरे, आणि आनंदी बघा निघाली एक अशी. तर छान एकूण झाला कार्यक्रम, खूप सुंदर झाला. मामीने छान छान ड्रेस आणले होते, बाळाला दागिना पण केला होता. म्हणजे आपण मामाला पोशाख करायचा असतो आणि मामा काहीतरी दागिना बाळाला आणतो, अशी आमच्या इकडं पद्धत आहे. आणि जी वाटी असते चांदीची ती दातावर मारायची जर वरचा दात आधी आला तर, ही सुद्धा पद्धत आहे. तर अशा तुमच्या इकडे काही वेगळ्या पद्धती आहेत का, नक्की सांगा. तर गोडामध्ये मी तांदळाची खीर बनवली होती आणि मग मामाने तीसुद्धा बाळाला भरवली. त्यानंतर हे सगळं दोघांचं पोशाख वगैरे करायचं झालं. नंतर आम्ही फोटो काढायचं ठरवलं बाळाचं, पण ती काही मूडमध्ये नव्हती, तिला खूप झोप आली होती. मग थोडेसे प्रॉप्स आले होते या सेटमध्ये, ते ठेवून तिचे 2-3 फोटो काढले, ते इथे अटॅच करते. तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.